उकडू बैठके वो पाणी पी रहा था. उकिडव बसून तो पाणी पीत होता. ते पाणी त्याचं पिऊन संपल्यानंतर मी जाऊन त्यांना विचारलं, भाई साहब ये आपने अभी क्या किया, पानी ऐसा क्यों पिया? नमस्कार, मी वैद्य सुविनय दामले. पाणी पिण्याचा खरा नियम काय तो सांगा. ओहो, त्या व्हिडिओमध्ये एवढे कन्फ्यूज करणारे व्हिडिओ असतात. युट्यूबवरचे वेगळे, गुगलवर सर्च केलं तर वेगळं, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आणखीनच वेगळी, आणखीन कोणीतरी आणखीन एक तोडकर फोडकर काहीतरी आणखीन तोडून फोडून सांगतोय. ह्यात नेमकं काय करायचं? ऑथेंटिक वैद्य जे सांगेल, जे ग्रंथात लिहिलेलं आहे ते 100% सत्य असं मानून चाला. बाकी कोण काय सांगतो याला काही किंमत देऊ नका. निसर्गोपचार तज्ज्ञ म्हणून जे सांगतात, चुंबक चिकित्सा, आणखीन ह्या सगळ्या पद्धतीने स्वयंघोषित जे वैद्य डॉक्टर आहेत यांच्यावर फार विश्वास ठेवू नका, कारण त्यांना मूळ ग्रंथ माहिती नसतात. आमच्या ग्रंथातले मूळ सूत्र जी आहेत या सूत्रांचा रेफरन्स घेऊन मी सांगतो की पाणी कधीही उभ्याने प्यायचं नाही, बसूनच पाणी प्यायचं. खाणं पिणं हे बसूनच व्हायला पाहिजे. आता याचा रेफरन्स आहे ना वाग्भटामध्ये. पाणी बसून प्यायचं, जेवण बसून घ्यायचं, उभ्याने कधीही जेवू नका, फिरत फिरत जेवू नका. फिरत फिरत खाणं हे वातरक्त या आजाराचं कारण सांगितलेलं आहे. सगळी छोटे छोटे सांधे दुखायला लागतात, मग छोट्या सांध्यांचं रूपांतर मोठ्यांमध्ये होतं, मग गुडघे दुखायला लागतात. वातरक्त, आज ज्याला गाऊट या नावाशी साधर्म्य असलेला आजार आहे. गाऊट म्हणजे वातरक्त नाही. आयुर्वेदीय आजार आणि ॲलोपॅथीमध्ये सांगितलेले आजार यांची तुलना आणि सांगड कधीही घालायची नाही. असू देत, पाणी पिताना सहजपणे पिता येईल अशा पोझिशन मध्ये तुम्ही बसा. मध्यंतरी मी ठाणे स्टेशनवर उभा होतो आणि एक भैया म्हणायला, भैया त्याने सांगितलं म्हणून, नाहीतर टाय सूट बूट कोट असा मस्तपैकी गॉगल बिगल लावलेला एक 40-42 वर्षाचा तरुण होता. त्याने त्या बिस्लरीची बाटली विकत घेतली. बाटलीचं बुच तो खाली बसला, हातावर पाणी ओतलं आणि असं पाणी तो प्याला. उकडू बैठके वो पाणी पी रहा था. उकिडव बसून तो पाणी पीत होता. ते पाणी त्याचं पिऊन संपल्यानंतर मी जाऊन त्यांना विचारलं, भाई साहब ये आपने अभी क्या किया, पानी ऐसा क्यों पिया? मुझे मालूम नहीं, मेरी नानी कहती थी कि पानी उकडू बैठ के ही पीना चाहिए और पानी अपने हाथ से पीना चाहिए. उस बॉटल को मैंने ऐसे गाट 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 कैसे करके पी सकता था, लेकिन वो झूठा हो जाता है. इसलिए दूसरे हाथ पे लेके माझ्या ओंजळीने पाणी प्यावे असं सांगितलेलं आहे. बसून पाणी पिल्यामुळे सहजपणे त्याचा एक लेअर लागत जातो. जसं घुसळत जायला पाहिजे तसं होतं. परंतु तुम्ही उड्या मारताय इकडे तिकडे आणि पाणी पिताय, फिरताय चालताय पाणी पिताय, ह्याने प्रॉब्लेम निर्माण होतो, अग्नी बिघडतो. जेव्हा तुम्ही चालता तेव्हा सगळा रक्तपुरवठा पायांकडे असतो. जेव्हा तुम्ही हाताने काही काम करता सगळा रक्तपुरवठा तुमच्या हातांकडे असतो. आणि जेव्हा शांतपणे बसून आता मी पोटात अन्न घालणारे, पाणी घालणारे असा संकल्प करून जेव्हा तुम्ही जेवता किंवा पाणी पिता तेव्हा तो अग्नी तुमचा पोटातला प्रज्वलित व्हायला मदत होत असते. सगळं डायजेशनसाठी सगळा अग्नी आणि सगळ्या धातूंचे अग्नी देखील मधल्या पोटाकडे येत असतात. त्याला आपण आजच्या भाषेमध्ये सेंट्रल आणि पेरिफेरल अशा दोन सिस्टीम म्हणू. पेरिफेरल म्हणजे साईडचे, सेंट्रल म्हणजे संपूर्ण मुख्य सिस्टीम. मुख्य सिस्टीमला ऍक्टिव्हेट जेव्हा आपण करतो तेव्हा तिथे अग्नी चांगला असतो आणि काम चांगलं होतं. उभ्यानेच पाणी प्यायला पाहिजे असं कुठेही लिहिलेलं नाही. पाणी बसूनच प्यायचं. बसून जर पिलं तर शांतपणे पिता येतं. आणि जेवढी तहान आहे तेवढंच पाणी प्या, अतिरिक्त पाणी पिऊ नका. स्वतःच्या तापमानाला ऍडजस्ट होईल असंच पाणी प्या. पाणी उष्ण थंड याचा विचार तुम्ही करू नका. जे पाणी उपलब्ध आहे ते तुम्ही प्याला तरी चालेल. 12 गावचं पाणी पिऊन ते पचवण्याची क्षमता निर्माण करायला पाहिजे. मी आता घाटकोपरच्या दवाखान्यात जातो, 40 वर्ष जुनी बिल्डिंग, तसेच लोखंडी जुने गंजलेले पाईप, त्यातलंच मी पाणी पितोय आणि काही नाही झालं. 12 वर्ष झाली, काही नाही त्रास. म्हणजे असा त्रास का नाही झाला? मी त्याची सवय लावून घेतली म्हणून. तुम्ही दर दिवशी जेव्हा पाणी उकळून पिताय, एखाद्या दिवशी समजा तुम्हाला कुठे असं निसर्गात आलात आणि झऱ्याचं पाणी, धबधब्याचं खाली आंघोळ आणि तिथलं पाणी जर प्यायची वेळ आली तर ते पाणी तुम्हाला पचणारच नाहीये. सवयच नाही. कायम 100% उकळलेलं पाणी पिताय. स्वच्छतेच्या अति नादी लागू नका. स्वच्छतेचा नियम मोडा असं मी सांगत नाहीये, परंतु जे पाणी असेल सहजपणे प्या. रोज थोडं थोडं घ्या. मी तर सांगतो, माझ्याकडे आता जी बाळं आणतात 1 महिना 2 महिन्याची 4 महिन्याची, त्यांना मी सांगतो 2-2 थेंब नलोदक घालत जा. नलोदक म्हणजे नळातनं टिपकणारं पाणी. 1 थेंब 2 थेंब घाला. त्याही जंतूंची सवय होऊ देत. हे इम्युनायझेशन नाहीये का सांगा मला? रोज जेव्हा अल्प प्रमाणामध्ये विशिष्ट जंतू शरीरामध्ये देत असतो तेव्हा ते पाणी सुद्धा अमृतासारखं काम करेल.
विषकन्या पूर्वी तयार करत होत्या, रोज थोडं थोडं विष त्यांना द्यायच्या. मग आज आमच्या नळातनं पाणी येणार आहे काय कमी विषाचं आहे असं वाटतं तुम्हाला? याचीही तयारी ठेवायची. त्यामुळे ज्या परिस्थितीमध्ये आपण आहोत, परिस्थिती बदलणार नाही, बदलली पाहिजे मनस्थिती, आणि मनस्थितीशी तुमचा अग्नी, तुमचे धातू, तुमची इंद्रिय जोडलेली आहेत हे विसरू नका. धन्यवाद.